वारणा धरणग्रस्त मौजे सोनारली गाव विकास कमिटीच्या तर्फे सोनारली गावाचं इथं आंदोलन चालू आहे। मागं 8 जुलै रोजी आमचं आंदोलन झालं होतं। त्यावेळी आम्हाला पोकळ आश्वासनं दिलीत, शासनावरती आम्ही विश्वास ठेवला आणि आंदोलन मागे घेतलं। येत्या 16-12 पासून आमचं इथं जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाकडे शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून चुकीची बोगस यादी गेल्यामुळं जवळजवळ 32 लाखाचा निर्वाह भत्त्यामध्ये घोटाळा झालेला आहे। चुकीच्या लोकांना निर्वाह भत्ता दिलेला आहे, तसेच बेकायदेशीररित्या भूखंड वाटप केलेला आहे। तो शासनानं ताब्यात घ्यावा, निर्वाह भत्ता व्याजासह वसूल करावा आणि धरणग्रस्तांची जी मौजे सोनारली गावची ग्रामपंचायत झालेली आहे त्याच्या ज्या सर्वेक्षण यादीमध्ये आहे त्या यादीमध्ये बेकायदेशीर नावे घातलेली आहेत बाहेरच्या लोकांची, परप्रांतीयांची, ती नावं ताबडतोब काढली पाहिजेत। आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे येत्या 26 तारखेपासून आम्ही पायी चालत सर्व धरणग्रस्तांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला मुंबई येथे जाणार आहोत। 26 तारखेला सकाळी 11 वाजता जे काही शासनाने जिल्हाधिकारी कार्यालय, पुनर्वसन कार्यालय, इतर कार्यालयाने पुनर्वसन अंतर्गत आमच्याशी जो पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रांची होळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर केली जाईल आणि त्याच्यानंतर आमचा लाँग मार्च निघेल। तो डायरेक्ट मंत्रालय येथे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि आमची गाऱ्हाणं त्यांच्यासमोर मांडणार। जाता येताना आमच्या धरणग्रस्तांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी या जिल्हा प्रशासनाची राहील। या आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, शासनानं फार मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे, त्यांनी चुका केलेल्या आहेत आणि त्यांच्या चुका दाखवण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे। याचा त्रास देखील आम्हाला होतो। गेली 40 वर्षापासून पुनर्वसनची बरीच प्रकरणं प्रलंबित आहेत। त्यामुळं येत्या आंदोलनामुळं निर्माण होणारा जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल याचीसुद्धा जबाबदारी या जिल्हा प्रशासनावर राहील, याची गंभीर दखल घ्यावी। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेनमाळ उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।